वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती, कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी. मदरंगाची विनंती, मदरंगाची विनंती, कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. नामाची आबळे न भिवू सर्वथा, कळीकाळाची माथा सोटे मारू. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचुरंगी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पूजनीय, वंदनीय, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री नामदेव महाराज साबळे यांनी ठरवल्याप्रमाणे दरवर्षी एक कीर्तन सेवा, संतांची सेवा आपण अशा पद्धतीने आयोजित करायची. गेल्या 2-4 वर्षांपासून आपण अविरतपणे ही सेवा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. त्याच नियमानुसार असणारी आजची ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग महाराजांनी सुचवलेला आहे. श्री संत सावता महाराजांचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून सावता महाराज एक विशेष असणारी संप्रदायातली साधना सांगतात. ती साधना जर कोणती असेल तर भगवत नामचिंतनाची साधना आहे. आपल्या सर्वांनाच काळ घेण्याकरिता टपून बसलेला आहे. कळी त्यांनी सर्व अंगाने आपल्याला त्रस्त करून टाकतोय. काळ आणि कली दोघे जण मित्र आहेत आणि सर्व जगाची नागवण करण्याकरिता ते सज्ज आहेत. म्हणून सगळ्या जगाला जर भीती कोणाची असेल तर या कलीची आणि दुसरी काळाची आहे. बाकीचे कोणी किती मोठे असतील तरी काळापेक्षा कोणी मोठा नाही. काळानं फार मोठे मोठे खाऊन घेतले. म्हणून सर्वांनाच भीती त्यांनी काळाची. हा काळ त्यांनी सर्वांच्या डोळ्यासमोर थैमान घालतोय. मग या काळाच्या तडाख्यातून कशा पद्धतीने वाचलं पाहिजे असा विचार जर केला तर हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये अन्य साधना काळावर मात करण्याकरिता काम करत नाहीत. पण काळावर मात करण्याकरिता जर कोणती प्रबल साधना कलियुगात असेल तर भगवंताचं नामसंकीर्तन अतिशय श्रेष्ठ असणारी साधना. म्हणून भगवंताचं नामसंकीर्तन जर आपण केलं तर या नामसंकीर्तनाच्या प्रभावाने काळ आणि कली यांचं काही चालणार नाही. त्यांची भीती अंतकरणात बाळगायचं काही काम नाही महाराज. म्हणून नामाची या बळे न भिवू सर्वथा. सावता महाराज म्हणतात आम्ही भगवत नामचिंतनाचा स्वीकार केला, त्या नामचिंतनाच्या बळावर आम्ही कधीच भिणार नाहीत. न भिवू सर्वथा. काय करणार मग? कळी काळाचे माथा सोटे मारू. सोटे शब्दाचा अर्थ होतो आपल्या पायातली वाहन, आपल्या पायातली चप्पल, आपल्या पायातला जोडा. याला अजून एक नाव आहे सोटा. म्हणून त्यांनी महाराज काळाच्या कळीच्या त्यांनी माथ्यावरती आम्ही वाहन मारू असा त्यातला असणारा भाव आहे. जोडे मारू असा त्यातला भाव आहे. म्हणून कली त्यांनी मोठा भयंकर जरी असला, काळ मोठा भयंकर जरी असला तर या साधनेच्या माध्यमातून आम्ही काळाच्या डोक्यावरच जोडे मारण्याकरिता तयार आहोत. कळी काळाचे माथा सोटे मारू. मग काळाचंही काही चालणार नाही, कलीचं पण काही चालणार नाही. नामसंकीर्तन जर आम्ही करू लागलो तर भगवंतानं वचन दिलेलं आहे नारदांसारख्या महापुरुषांना, यत्र मत भक्त गायंती तत्र तिष्ठामी नारद. हे नारदा, माझे भक्त जिथे गायन करतील, माझं भजन करतील, तिथं मी जाणारच. पण या नामचिंतनाच्या प्रभावानं नामसंकीर्तन असं प्रेमानं नामसंकीर्तन करू की त्या नामसंकीर्तनाच्या बळावर वैकुंठातला देवच आमच्या समोर प्रत्यक्ष उभा करू. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचुरंगी. त्याला पाहून त्यांनी त्याचं नामचिंतन करत त्यांनी अशा पद्धतीने त्याच्या रंगात बेभान होऊन नाचू. आणि तो परमात्मा आमच्या बरोबर अशा पद्धतीने नाचू लागेल. असं विशेष असणार वैभव या नामचिंतनाच्या प्रभावानं पाहायला मिळेल. आणि तो देव जर आपल्या समोर प्रत्यक्ष उभा राहिला आणि कळी काळावर जर आपण त्यांनी अशा पद्धतीने मात केली तर सगळे सुखाचे सोहळेच होतील महाराज. एरवी त्यांनी सांसारिक लोकांना वर्षातून एकदाच दिवाळी येते, पण भगवान जर त्यांनी नामचिंतनाच्या माध्यमातून अखंड आपल्याला प्राप्त झाला तर सुखाचा सोहळा तर होईल कायमस्वरूपीची दिवाळी होईल महाराज. सुखाचे सोहळे हे करुणी दिवाळी, सदैव त्यांनी सुखाचा सोहळा करून दिवाळी करू
आणि प्रेमानं त्या वनमाळी असणाऱ्या परमात्म्याला हृदयामध्ये धारण करू. प्रेमे वनमाळी चित्ती धरू, चित्तामध्ये त्याला अशा पद्धतीने धारण करू. असं वैभव त्यांनी या माध्यमातून प्राप्त होईल. म्हणून नामसंकीर्तन ही श्रेष्ठ असणारी साधना आहे. नामसंकीर्तन करणं ही भगवंताची भक्ती आहे. पण या कलियुगामध्ये भक्ती हीच श्रेष्ठ असणारी साधना आहे. भक्ती हा मार्ग त्यांनी भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून त्यांनी महाराज आपण काय केलं पाहिजे, या भक्ती मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. जर आपण नामसंकीर्तन रूपी भक्ती मार्गाचा स्वीकार केला तर आपल्या घरी त्यांनी मुक्ती लोटांगण घालत येतील असं विशेष असणारा भाव भक्तीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. म्हणून सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. म्हणून लोटांगण घालत अशा पद्धतीने मुक्ती आपल्या दरवाजामध्ये येतील असं विशेषत्व या साधनाचं आहे. म्हणून साधना त्यांनी सांगितलं आणि मुक्ती प्राप्त होता ती सफलता पण सांगितली. म्हणून साधना आणि सफलता दोन्ही गोष्टींचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे आणि त्याचा आपण सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. नामाची आबळे न भिऊ सर्वथा, कळी काळाचे माथा सोटे मारू. वैकुंठीचा देवा अनु या कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचू रंगी. अरे अरे बंद करूनच ठेवायचं. त्याला फिरतं कर म्हणजे नाही हवं लागेल, थोडी जास्त गाम येते सगळ्यांनाच. फिरल का त्याच्या? बरं ठीक आहे, कर सांग. आता फिरव थोडासा, बस. राहू द्या बाबा. हरी प्रस्तुत. चल फिरव लगा, थोडा ऍडजस्ट कर. पूजनीय वंदनीय श्री नामदेव महाराज आमच्या सर्वांचे ज्येष्ठ आहेत. आम्ही बाळनाथगडावरून संत पंढरीची वारी, त्या पंढरपूरची वारी अशा पद्धतीने संत पंढरी आमच्या डोक्यात बसलेली आहे. बाळनाथगडावरून पंढरपूरची वारी त्यांनी बरेच वर्ष बाबांच्या सान्निध्यात केली. मला आठवते तसं 15 वर्ष सलग बाबांच्या सान्निध्यात वारी केली. नंतर थोडा आजारी पडल्यावर बंद झाली. पण सुरुवात आमची वारीची जी गडावरून झाली त्यावेळेचे हे आमचे सगळे सवंगडी आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय श्री नामदेव महाराज आहेत, आदरणीय श्री बाबासाहेब महाराज आहेत, श्री तुकाराम महाराज आहेत, मधुमामा आहेत. ही सगळीच मंडळी त्यांनी महाराज आणि ही त्यावेळेचे आमच्या बरोबरचे असणारे टाळकरी, ही सगळीच मंडळी मला डोळ्यासमोर दिसत आहेत. आणि वेगळाच काळ होता आणि वेगळाच आनंद होता. त्या काळामध्ये बाबांचं सानिध्य होतं. पंढरपूरवरून प्रस्थान झालं की बाबांनी एक अभंग चिंतनाला घ्यायचा आणि तो अभंग त्यांनी शेवटपर्यंत पंढरपुरापर्यंत घ्यायचा. रोज बाबांचंच कीर्तन संध्याकाळी व्हायचं आणि असे अभंग रंगायचे. महाराज काय सांगायचं, निळोबऱ्यांचा अभंग मला असा त्यांनी आठवत आहे. भगवान त्यांनी विटेवरती व्हाय गुंतून या भक्ता भाके, तो या पंढरी या ठाके गुंतून या भक्ता भाके. नामस्मरणेची श्रीहरी दासा दुरिता दुरी करी, तो हा पंढरी ठाके गुंतून या भक्ता भाके, असा अभंग होता. जोडून या जोडी, फार फार सुंदर असणारे अभंग. आणि अशा अभंग बाबांनी त्यांनी सोडवायचे आणि आम्ही सगळ्यांनी चातकासारखं त्यांनी महाराज आता बाबा काय सांगतील. आणि कीर्तनाचा शेवट आला की मग त्या शेवटाला बाबाने असा एखादा मुद्दा उपस्थित करायचा की असं वाटायचं आता काय सांगतील याच्या पुढं. आणि मग ते म्हणायचे आता आपण हे उद्या पाहू की मग तिथं कीर्तन थांबायचं. दिवसभर चिंतन राहायचं डोक्यात, आता बाबा उद्या काय सांगतील. आणि मग पुन्हा संध्याकाळी कीर्तन सुरू झालं की अशा पद्धतीनं चिंतन त्यांनी व्हायचं.
फार गोड असणारा आनंद त्या दिंडीच्या माध्यमातून यायचा. पण आमच्या दिंडीची सुरुवात गडावरून झाली. वारी कशाला म्हणतात, वारकरी कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी आणि त्या दिंडीत शिकायला मिळाल्या. आणि ते शिकवायचं काम जर आम्हाला कोणी केलं असेल तर हे नामदेव महाराज आहेत. आम्ही त्यांच्याकडे पाहून अशा पद्धतीने शिकलो. ही वस्तुस्थिती आहे महाराज. याच्यात काहीच मी खोटं तुमच्या समोर सांगत नाही. बाबासाहेब महाराजांना तुम्ही विचारा, हे आम्ही सगळे त्यांनी पावलं खेळायचं, त्यांच्याकडून शिकायचं. आता फुगडी खेळण्यामध्ये चॅम्पियन आहेत, हात मोडून घेतला फुगडी खेळून, पण त्यांनी चॅम्पियन सगळ्या गोष्टी त्यांच्याकडूनच शिकायच्या महाराज. त्या विशेषतः सांगतो, तेव्हापासून पायात चप्पल न घालता पंढरीची वारी अशा पद्धतीने करतात. कधीच घालीत नाही. त्यांनी काय संकल्प केला असेल त्यांची त्यांना माहिती. म्हणून त्यांनी वारकरी जीवन अशा पद्धतीने जगले. आजचा जो अभंग त्यांनी चिंतन करण्याकरिता निवडलेला आहे, त्याचं कारण असं की ह्या अभंग ऐकून ते परमार्थ मार्गात आले होते. बाबांचं या अभंगावरचं कीर्तन त्यांनी ऐकलं होतं आणि हा अभंग ऐकून अशा पद्धतीने परमार्थात आले. आणि मग पुढचं त्यांनी परमार्थाचं कार्य अशा पद्धतीने सुरू झालं. पण एवढी श्रद्धा, एवढा भाव, एवढा आदर, एवढं प्रेम त्यांच्या अंतःकरणात भगवंताविषयी आहे, संप्रदायाविषयी आहे, ज्ञानोबराय तुकोबरायांविषयी आहे. त्यांच्या घरी जर आपण पाहिले सगळे फोटो तुम्ही पाहिले महाराज, आता सगळे फोटोज अशा पद्धतीने लावलेले होते. हे आताचे नाही, ते तेव्हापासूनचे महाराज आहेत सगळे. म्हणून एवढं सगळं त्यांनी महाराज त्यांचं परमार्थाचं त्यांनी वैभव आहे. ती पाहून आपण जरी कीर्तनकार असलो आणि काही जर लोकांसमोर सांगत असलो तत्वज्ञान, तरी त्यांच्याकडे पाहून आपला परमार्थ काहीच नाही असं वाटतं, लाजल्यासारखं होतं. एवढा मोठा परमार्थ खऱ्या अर्थाने ते करतायत. म्हणून ते त्यांचं विशेषत्व आहे. त्यांना असं वाटलं की वर्षातून एकदा तरी सत्संग व्हावा, संत आपल्या घरी यावेत आणि एखादा कीर्तनाचा सोहळा आपल्या घरी त्यांनी व्हावा. म्हणून हा कीर्तनाचा सोहळा त्यांनी महाराज बऱ्याच वर्ष त्यांच्या दारापुढे आपण बऱ्याच वेळा कीर्तन केले. नंतर इथं कुठेतरी कीर्तन केले होते. त्याच्यानंतर 2 वर्षापासून आपण कार्यालयात कीर्तन करतो. विशेष गोष्ट म्हणजे अशी की हे जे सगळं साहित्य आपल्याला दिसते, हे टाळ दिसतात, हा विना दिसतो, ते बालदार चोपदार त्यांनी आता ते भाले त्यांनी ठेवले असतील कुठे, हा मृदंग आहे, हे काही इथं ठेवलेले आहेत. ही छत्री आता आणली म्हणतात, हे चोपदाराचे ड्रेस आहेत महाराज. हे सगळं साहित्य त्यांना दुसरीकडून आणण्याची काही आवश्यकता नाही, सगळं त्यांच्या घरीच आहे. एवढं सगळं साहित्य घरीच आहे महाराज, प्रत्यक्ष स्वतः त्यांनी आणून ठेवलेलं आहे. मग तुम्ही म्हणता हे कसं काय, ती सगळे भजनीच आहेत महाराज. त्यांच्या आता ती कन्या त्यांनी अशा पद्धतीने भजन म्हणले, त्यांच्या मंडळी त्यांनी मुलं, हे सगळे त्यांनी पारमार्थिक आहेत आणि अंतकरणापासून भगवंताचं भजन म्हणणार आहेत. वेगळं भजन त्यांनी करायची गरज नाही, घरातच त्यांनी भजन त्यांच्या अशा पद्धतीने घडतं. आणि म्हणून त्यांच्या पोटातला तो भाव आणि अशा पद्धतीनं अतिशय निर्मळ आहे, शुद्ध आहे आणि भगवंताला त्यांनी प्रिय वाटणार आहे. या वर्षी थोडासा आगळा वेगळा काही उपक्रम करूया असा विचार त्यांनी केला. त्यानं म्हणलं असाही आपण कार्यक्रम करतो ना, मग थोडं संत पूजनच केलं तर कुठं बिघडलं. म्हणून त्यांनी संत पूजन करायचं ठरलं की आपल्या घरी साधू संत येतील, तोच खरा दिवाळी दसरा आपला अशा पद्धतीने होईल. आणि म्हणून संतांचं पूजन करायचं ठरलं. मग कोण्या संतांना त्यांनी बोलवायचं, आपल्याला ज्यांनी परमार्थाला लावलं, बोटाला धरून परमार्थ शिकवला, ते म्हणजे आमचे सर्व त्यांनी बाबा आहेत महाराज. आधी बाबांना त्यांनी बोलवलं पाहिजे. मग म्हणजे अजून कोण्या महात्म्यांची नावं तुम्ही सांगा. मग आदरणीय दादांचं त्यांनी नाव सांगितलं, दादांना बोलवा. आमच्या दृष्टीने हेच आहेत महाराज. ते त्यांनी आमच्या डोळ्यासमोर दिसतात, वयोवृद्ध आहेत, म्हणजे ते तपवृद्ध आहेत, ते ज्ञानवृद्ध आहेत, ते त्यांनी सगळ्या अंगानं वृद्ध आहेत. पण असे असणार हे वृद्ध आशीर्वाद देण्यास त्यांनी योग्य आहेत, तेच आशीर्वाद देतात. म्हणून चत्वार तस्य वर्धन्ते, काय आयुर्विद्या यशोबलम, म्हणून 4 गोष्टी त्यांच्या आशीर्वादानं त्यांनी वाढतात, असं सामर्थ्य अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविता चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. म्हणून त्यांनी यांच्या समोर जर अभिवादन केलं, यांची जर सेवा केली तर 4 गोष्टी त्यांनी वाढतात, आयुर, विद्या, यश आणि बल. आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बल वाढतं. एवढं त्यांनी वाढवण्याचं काम हे संत करतात. हे काही सामान्य नाही. यांचं पूजन करणं म्हणजे असं आहे की हे सतत त्यांनी सगळ्यांच्या समोर घाईघाईने सापडायचे नाहीत. ते त्यांनी असं काय चंदनम न वने वने साधू नाही न सर्वत्रम, चंदनम न वने वने, साधू सर्वत्र. आता सांगा, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नाही न सर्वत्रम, चंदनम न वने वने. हे जसं दुर्लभ गोष्टी सांगितल्या तसं साधू सर्वत्र पाहायला भेटत नाही. साधू हा दुर्मिळ आहे. म्हणून साधूची भेट दुर्मिळ आहे. ऐसे कैसे याने भेटत ते साधू, असा प्रश्न आहे महाराज. म्हणून चंद्रामृत सख्य सेवयल आस्ता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का. मग त्या साधूची भेट होत नाही. असे साधू जर त्यांनी महाराज एकाच वेळेला आपल्या घरी आले तर केवढ्या मोठ्या पुण्याचा उदय म्हणावं लागेल. पुण्य फळले बहुता दिवसा
भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. म्हणून संत चरण रस त्यांनी बाबा स्वतः आले, त्यांचं पूजन नामदेव महाराजांनी केलं. दादा आले, त्यांचं पूजन अशा पद्धतीने केलं. आदरणीय श्री दत्तानंद महाराज आहेत, त्यांचं पूजन अशा पद्धतीने केलं. आदरणीय श्री बाबासाहेब महाराज आहेत, त्यांचं पूजन केलेलं आहे. त्याच्यानंतर शंकर महाराज आत्ताच भेट देऊन अशा पद्धतीने गेले, त्यांचंही पूजन अशा पद्धतीने केलं. अनेक महात्मे त्यांनी महाराज त्यांच्या संगतीमध्ये आणि अशा पद्धतीने पाहायला मिळाले. त्यांचं दर्शनही त्यांनी आम्हालाही त्यांच्यामुळं दादांसारख्यांचं महाराजांचं सगळ्यांचं दर्शन त्यांनी घडलं. आणि आपण सर्वजण सुद्धा भाग्यवान आहोत की नामदेव महाराजांच्यामुळे आपले हे संत त्यांनी पाहायला भेटले आणि आपल्याला दर्शन देण्याकरिता या ठिकाणी आले. म्हणून असा त्यांनी सोहळा, सुखाचा सोहळा, ही दिवाळीच आहे महाराज. अशी दिवाळी दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखी संत जन भेटतीला, सखी संत जन भेटतीला, सखी संत जन भेटतीला. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. हाच आपला दसरा आणि हीच आपली दिवाळी आहे महाराज. ती त्यांनी दिवाळी लक्ष्मी आल्यामुळे त्यांनी होते आणि ही त्यांनी दिवाळी संतांची येण्यामुळे अशा पद्धतीने घडते. म्हणून हे संत मायबाप त्यांनी आपल्या घरी आले, त्यांचं पूजन त्यांनी संत पूजनाचा हा सोहळा या ठिकाणी महाराजांनी संपन्न केला. आणि त्या निमित्तानं त्यांनी हरिकीर्तनाची सेवा आहे. म्हणून असं असणारं हरिकीर्तन आपलं अतिशय अल्पशा वेळेमध्ये 9 तर वाजले जातात. म्हणून त्यांनी अर्धा पाऊण तास मी आपल्यासमोर त्यांनी अभंगावर थोडंसं चिंतन करून आणि आपण त्यांनी भगवंताची ही सेवा या ठिकाणी करणार आहोत. म्हणून अभंग महाराजांनी सुचवला, सावता महाराजांचा अभंग आहे. अतिशय गोड असणारा अभंग आहे, अतिशय सुंदर असणारा अभंग आहे. इथं चिंतन करणारी मंडळी आहेत. बाबासाहेब महाराज फार सुंदर कीर्तन करतात. आम्ही बरोबरच त्यांनी पंढरीचे, माझ्यापेक्षा वयानं जास्त आहेत ते थोडेसे, पण तरी सुद्धा त्यांनी महाराज त्यांचं जीवन जर आपण पाहिलं, आता मला तुम्ही म्हणाल हा स्तुती करतो, कौतुक करतो, तसं नाही. वस्तुस्थिती त्यांनी सांगतो. काही लोकांकडे पाहूनच आपलं जीवन आपण सारखं करून घ्यायचं असतं. त्यांचे आईवडील पण इथं आहेत, मला दिसत आहेत डोळ्यासमोर. म्हणून त्यांनी महाराज त्यांनी या गृहस्थाश्रमामध्ये प्रपंचामध्ये कोणत्याही प्रकारनं पदार्पण केलंच नाही. आणि ते पदार्पण न करता त्यांनी ठरवलं अंतःकरणापासून की मला संपूर्ण जीवन भगवत चिंतनामध्ये घालवायचंय. लोकेशना नावाचा जो मुद्दा आहे तो त्यांनी त्यांच्याजवळ भटकून सुद्धा दिला नाही. ते त्यांनी त्यांच्या मस्तीमध्ये मस्त राहिले. जसं त्यांनी कमळाचं पान पाण्यामध्ये असतं आणि ते पाण्यात असतं पण ओलं होत नाही, तसे ते त्यांनी महाराज कशानंच ओले होत नाहीत. त्यांची ती अवस्थाच त्यांनी अशा पद्धतीने श्रीगुरु कृपेनं प्राप्त झालेली आहे. बाबांची पूर्ण कृपा त्यांना प्राप्त झाली. त्यापेक्षा त्यांनी महाराज शास्त्री महाराजांच्या सानिध्यात राहून त्यांनी ग्रंथांचं चिंतन झालं. उगच त्यांनी महाराज लोकांच्या समोर कीर्तन करायला उभं राहायचं आणि कोणत्याच प्रकारचं त्यांनी चिंतन अध्ययन जर नसेल तर मग लोकांसमोर काय त्यांनी बोलता येणार आहे. म्हणून त्यांनी महाराज प्रत्यक्ष शास्त्री महाराजांच्या संगतीत राहून ग्रंथांचं अध्ययन करून चिंतन करतायत आणि एकांतात राहतात. जसं तुकोबरांनी भगवंताच्या समोर विनंती केली, एकांतीचे सुख देई मज देवा. मग तो एकांत सहजासहजी प्राप्त होत नाही, तो एकांत त्यांच्या भाग्याने त्यांना प्राप्त झाला. प्रत्यक्ष सेना शंकराच्या जवळ अशा पद्धतीने त्यांना स्थान प्राप्त झालं आणि तिथं वास्तव्य करतायत. म्हणून त्यांनी महाराज असेच सगळेचे सगळे हे महात्मे आणि बाबांच्या संगतीमध्ये तयार झाले. कारण बाबांचं जीवन त्यांनी महाराज वैराग्य संपन्न असणारं जीवन आहे. मग त्यांच्याकडे पाहून हे रत्न अशा पद्धतीने चमकतायत आणि त्यांनी महाराज ही चमक आणि भगवंताला सुद्धा अशा पद्धतीने मोहित करून घेते, असं त्यांचं वैभव आहे. म्हणून ही सगळीच मंडळी समोर उभी आहेत, चिंतन करणारी मंडळी आहेत. आणि त्यांच्यासमोर आता मला चिंतन मांडायचं, मी काय चिंतन मांडणार आहे, पण का अर्धा तास मी सगळ्यांच्या समोर बोलण्याचा नक्की प्रयत्न करतो. सावता महाराज त्यांनी वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून एक विशेष असणारी साधनाच सांगतात. हे कलियुग चालू आहे आता सध्या. अनेक युगतज्ञ असतात, 4 युग असतात. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये. आणि उद्धाराच्या साधना स्वतंत्र सांगितल्या. हे कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तथारे कीर्तनात. 4 युगामध्ये 4 प्रकारची साधना सांगितली. कृते यध्यायतो विष्णुम, कृतयुगामध्ये त्यांनी ध्यान साधना सांगितली. विष्णू परमात्म्याचं ध्यान करावं असं कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये सांगितलं. त्रेतायाम यजतो मखै, मख शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. त्रेतायुगामध्ये यज्ञ केल्यानं परमात्मा त्यांनी प्राप्त होईल असं वर्णन होतं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये परिचर्यानाम सेवा केल्यानं परमात्म्याची अशा पद्धतीने प्राप्ती होत होती. आणि कलियुगामध्ये जर कशानं परमात्म्याची प्राप्ती होईल तर भगवंताच्या नाम संकीर्तनानं प्राप्त. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे
करावे कीर्तन, तेने नारायण देले भेटी कलवतात हरी कीर्तनात, असं त्यांनी साधना सांगितले. या कलियुगामध्ये हरिकीर्तन ही साधना त्यांनी सांगितली. कशाकरिता सांगितली? मुक्त होण्याकरिता, उद्धरून जाण्याकरिता, मोक्ष प्राप्त करण्याकरिता, भगवंताच्या प्राप्तीकरिता. आणि अशा पद्धतीने ही साधना आपण करू शकतो. या साधनेच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जाता येतं. बाकीच्या साधना या कलियुगामध्ये त्यांनी महाराज क्षीण झालेल्या आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन, उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा. या कलियुगामध्ये त्यांनी महाराज सगळ्याची सगळ्या वाटा क्षीण झाल्या. अवघ्या म्हणजे सगळ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन. या कलियुगामध्ये साधना त्यांनी कोणत्या प्रकारच्या घडत नाहीत. उचित विधी कळत नाही आणि विधानही कळत नाही महाराज. काही साधना करायच्या असतील तर त्यात विधी असतो, त्याचं विधान ठरलेलं असतं. त्या काही मंत्र साधना त्यांनी असतात, त्याच्यामध्ये छंद असतात, ऋषी असतात, देवता असतात, न्यास असतात, विनियोग असतात. या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहायला मिळतात. आपल्याकडे त्यांनी शहापूरला बाबा होते की नाही महाराज, ते त्यांनी साधना करत होते, भगवतीची उपासना, श्रीविद्या उपासना करत होते. त्या उपासनेमध्ये आणि जर मंत्र साधना जर करायची असेल तर त्या मंत्राकरिता त्यांनी न्यास असतात, विनियोग असतात, छंद ऋषी त्यांनी असतात, त्याच्यामध्ये मुद्रा असतात. हे काही सामान्य माणसाला कळण्यासारखं नाही. सामान्य मनुष्याला तो विधी कळत नाही, त्याचं विधानही कळत नाही, आणि सिद्धी तर त्याच्या पुढची गोष्ट आहे. मग सिद्धी कशी प्राप्त व्हायची? पण हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता फार धीर असणारा मनुष्य असला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये ती साधना त्यांनी घडली पाहिजे. त्या साधना घडत असताना जर त्यांनी तो मंत्र थोडासा चुकला तर महाराज म्हणतात मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, वेडा सुद्धा होऊ शकतो, अशी त्यांनी अवस्था असते. पण या कलियुगामध्ये अन्य साधना काही जास्त काम करत नाहीत. या कलियुगामध्ये जर उद्धाराची साधना कोणती असेल तर भगवंताचं नाम संकीर्तन. कलवतात हरिकीर्तनात. कीर्तन करणं म्हणजे कोणतं कीर्तन? आता तुम्हाला त्यांनी दिसतं कीर्तन चालू आहे म्हणजे बाबा त्यांनी धोतर लावून, फेटा बांधून, कंबर बांधून उभा आहे, हे कीर्तन चालू आहे. लोकांना एवढंच कीर्तन वाटतं महाराज. कीर्तन एवढंच नाही, कीर्तनाचे फार प्रकार आहेत महाराज. त्याच्यामध्ये गुण संकीर्तन, भगवंताचे गुणानुवाद गाणे, लीला संकीर्तन, भगवंताचे लीला सांगणे, क्रीडा संकीर्तन, भगवंताच्या क्रीडा सांगणे, स्वरूप संकीर्तन, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगणे, हे सगळे कीर्तनच आहेत. पण सगळ्या लोकांना हे कीर्तन करता येत नाही. मग त्याच्यात अजून एक कीर्तन आहे, त्याचं नाव आहे नाम संकीर्तन. हे नाम संकीर्तन असं साधन आहे महाराज, सगळ्यात सोपं असणार साधन आहे. नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची पाप जाळण्याचं साधन भगवंताचं नामचिंतन आहे महाराज. या नामचिंतनाच्या माध्यमातून या कलियुगामध्ये त्यांनी महाराज आणि मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं. हे वैशिष्ट्य त्यांनी नामचिंतनाचं आहे. नामसंकीर्तन सोपं साधन आहे, सगळ्यांना करण्यास योग्य असणारं साधन आहे. महाराज म्हणतात नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे ते सगळ्यांनी त्यांनी महाराज करता येऊ शकतं. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये हरीचं नाम जर आपण घेतलं, नाम संकीर्तन जर आपण केलं तर उद्धार होतो. हा महत्वाचा विचार आहे. उद्धार होणं म्हणजे काय? उद्धार होणं म्हणजे ऊर्ध्वगती प्राप्त होणं. उद्धार शब्द त्यांनी हा ऊर्ध्वगती सांगणार आहे. कोणती ऊर्ध्वगती प्राप्त करायची म्हणजे नेमकं काय करायचं? इहलोक म्हणजे मृत्यू लोक आहे, याच्यापेक्षा वरचा लोक जर पाहायचा असेल तर स्वर्ग लोक आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एखादा लोक पाहायचा असेल, आता अनेक लोक आहेत, भूलोक, भोरलोक, जनलोक, तपलोक, महलोक, त्याच्यावरती सत्यलोक आहे. सत्यलोक सगळ्यात उंच त्यांनी ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे. हे ब्रह्मदेवाचं पद त्याच्यापेक्षा त्यांनी उंच असणार, इंद्रपदापेक्षा उंच असणारं पद ब्रह्मपद आहे. या ब्रह्मपदापेक्षाही श्रेष्ठ असणारं त्यांनी पद आहे ते जर कोणतं असेल तर शिवपद आहे. त्या शिवपदापेक्षाही श्रेष्ठ जर पद कोणतं असेल तर हरिपद आहे महाराज. पण हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी असं आपण त्यांनी म्हणतो. हरिपदाची प्राप्ती करून घेता येते. आणि फक्त हरिपद प्राप्ती करून घेणं म्हणजे वैकुंठ लोकांमध्ये जाणं, फक्त वैकुंठात जाणं इथपर्यंतच पूर्णत्व नाही, तर त्याच्यापेक्षा मोक्षपद प्राप्त करणं हे अतिशय श्रेष्ठ असणारं पद आहे. पण ऊर्ध्वगती प्राप्त करून घेणं, उद्धार करणं म्हणजे नेमकं काय करणं? मोक्ष प्राप्त करून घेणे, याचं नाव आहे उद्धार करून घेणं. पण आपल्याला मोक्ष झाला पाहिजे. मोक्ष शब्द त्यांनी ऐकतात लोक सगळे, पण मोक्ष म्हणजे नेमकं काय हे लोकांना कळत नाही महाराज. परमार्थ कशाकरता करायचा? मोक्ष प्राप्ती करता करायचा. पण मोक्ष म्हणजे काय असं जर विचारलं तर कळत नाही महाराज लोकांना. मग शास्त्रीय परिभाषेतल्या व्याख्या जर मोक्षाच्या पाहायच्या असतील तर कारण सहवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. कारण सहवर्तमान, या जगताला वर्तमान दिसणारं जे जगत आहे
हे जगत का दिसतं, कोणामुळे दिसतं, तर ते अविद्येमुळे, मायेमुळे त्यांनी अशा पद्धतीने प्रतीतील येतं. माया हे अविद्या हे त्याचं कारण आहे. मग काय केलं पाहिजे, अविद्यारूपी कारण घालवलं पाहिजे. कारण सह वर्तमान जगताची निवृत्ती, दिसणारं जगत त्यांनी महाराज त्याचं निवृत्त करून टाकावं आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, अर्थातची प्राप्ताची प्राप्ती आहे, नित्य निवृत्तीची निवृत्ती आहे. जगत नावाची वस्तू झालीच नाही, पण सामान्य लोकांना ते कळत नाही, म्हणून त्यांनी त्याची निवृत्ती सांगावी लागेल. आणि ब्रह्म प्राप्तच आहे तरी पण हरवल्यासारखं वाटतं, म्हणून त्यांनी महाराज हरवल्याचा झालेला आहे भ्रम आणि प्राप्तीचा होतो व्यवहार, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज ब्रह्मप्राप्ती असा शब्द वापरला. हे नाही कळालं तर त्याच्यापेक्षा सोपं सांगितलं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याचं नाव आहे मोक्ष. आणि असं जर नाही कळालं तर मोक्ष त्यांनी कळण्याकरिता सुलभ उदाहरण सांगतो. तुम्ही सूर्यग्रहण, चंद्रग्रहण कधी ऐकलं की नाही? ऐकलं. मग सूर्यग्रहण लागत असताना काय होतं, ग्रहण स्पर्श होतो. म्हणजे त्यांनी महाराज एक सावली त्याच्यावर अशा पद्धतीने येते आणि सूर्याला त्यांनी अशा पद्धतीने स्पर्श करते, त्याला काय म्हणतात, ग्रहण स्पर्श. नंतर ते हळूहळू हळूहळू सावली सूर्यावर येते, मग सूर्याला पूर्णपणे झाकून टाकते. आता काय म्हणतात, ग्रहणाचा मध्य. आणि हळूहळू हळूहळू सावली पुढे ढळून जाते, ती ढळाल्यानंतर त्यांनी त्याला काय म्हणतात, ग्रहणाचा मोक्ष. हा शब्द तिथं वापरतात की मोक्ष, हा मोक्ष असणारा शब्द आहे. आपण ब्रह्म आहोत, आपण सच्चिदानंद रूप आहोत, पण आपल्यावर त्यांनी महाराज अज्ञानाचं सावट आलेलं, आपल्याला अविद्येनं त्यांनी घर केलेलं आहे. कल्पना आणि अविद्या निर्माण झाली आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्म असून त्यांनी स्वतःला जीव समजू लागलो. हा झाला ग्रहण स्पर्श. आणि जीवपणा त्यांनी महाराज आपण भोगत आहोत, जीवानं सगळा संसार थाटलेला आहे, जीव त्यांनी थाटामाटात संसार करण्याच्या विचारात हा झाला ग्रहण मध्य. त्या जीवरूपाचं त्यांनी महाराज मध्य आहे. त्याला साधू संतांची संगती झाली, मग कळालं की अरे बाबा, हा जीव तू नाही, तू सच्चिदानंद असणारं ब्रह्म आहेस. असं त्या सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं. ते म्हणजे तत्त्वमसि, ते ब्रह्म तू आहेस, असं त्याला कळालं. मग त्याच्या ठिकाणी बोध निर्माण झाला, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, असा बोध त्यांनी निर्माण झाला की त्या बोधानं त्यांनी महाराज त्याचा असणार तो जीवपणा आहे तो त्यांनी संपून जातो, म्हणजे ग्रहणाचा झाला मोक्ष. असंच आपल्या जीवनात घडलं पाहिजे. आपण त्यांनी संतांच्या संगतीमध्ये जाऊन स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आणि ज्ञानानं आपल्याला त्यांनी महाराज उद्धारापर्यंत, मोक्षापर्यंत अशा पद्धतीने जाता येऊ शकतं. सगळ्यात श्रेष्ठ पद जर कोणतं असेल तर मोक्षपद आहे आणि त्या मोक्षपदाची प्राप्ती आपल्याला करून घेता येऊ शकते. पण मग असं जर ज्ञानाच्या माध्यमातून जायचं म्हणलं तर ज्ञान काय सहजासहजी सगळ्याला होत नाही म्हणतात. ज्ञान प्राप्त करून घेणं फार कठीण गोष्ट असते महाराज, एवढं सोपं नसतं ज्ञान प्राप्त. हे बोलण्यासारखं नाही. बुद्धिवाद जर आपण केला, बुद्धीच्या माध्यमातून काही करता येतं. ज्ञान सुद्धा बुद्धीलाच होतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आणि ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून त्यांनी बुद्धीनच निश्चय केला तर ज्ञान प्राप्त होत असतं. त्याच्याकरिता सायास करावे लागतात. हे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. तत्वदर्शी असणारे संत आहेत, ते ज्ञान प्राप्त करून देतात. महाराज म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा दारवंटा, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. अशा ज्ञानोबरायांचे ओवे आपण पाहतो. म्हणून त्यांनी महाराज ते आपल्याला संत ज्ञान प्राप्त करून देतात. ते सहजासहजी प्राप्त होत नाही. जसं त्यांनी वाघाचं आणि सिंहाचं दूध आपल्याला प्राप्त करून घेता येऊ शकतं, पण वाघाचं आणि सिंहाचं दूध हे लोखंडाच्या भांड्यात येत नाही. ते त्यांनी महाराज तांब्याच्या भांड्यात येत नाही. ते त्यांनी महाराज काशाच्या भांड्यात येत नाही. ते अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये यायचं नाही. ते चांदीच्या भांड्यात पण येत नाही. ते जर त्यांनी येणार असेल कशात, तर फक्त सोन्याच्याच भांड्यात येतं महाराज. सोन्याच्या भांड्यामध्ये वाघाचं आणि सिंहाचं दूध आपल्याला अशा पद्धतीने घेता येतं. माझं म्हणणं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही प्रयोग करून बघू शकता. म्हणजे एखादा वाघ शोधून आणायचा आणि खरोखर त्यांनी महाराज वाघीण आणायची, वाघीण आणायची आणि त्या वाघिणीचा चमत्कार कशातून होऊ शकतो. तुकोबाराने नंदीचं दूध काढलं होतं, मग नंदी काय दूध देतो का? पण आता असं आमच्या दृष्टातला वाघ सुद्धा दूध देऊ शकतो, काय हरकत आहे. वाघाचं दूध, सिंहाचं दूध म्हणजे वाघिणीचं, सिंहिणीचं दूध प्राप्त होऊ शकतं, पण त्याला सोन्याचं भांडं अशा पद्धतीने लागतं. तसं त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता सुद्धा बुद्धी अशा पद्धतीनं कुशाग्र असावे लागते, बुद्धी तैल असावी लागते, बुद्धी कर्पूर असावी लागते. भाऊ वर्णन करून सांगायचे. भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकरते बुद्धीचे प्रकार सांगायचे महाराज. ते म्हणायचे तैल बुद्धी, कर्पूर बुद्धी, त्या अशा पद्धतीने बुद्धी असते. कुशाग्र बुद्धी, कुश म्हणजे गवत, त्याचा आग्र म्हणजे टोक. गवताचं टोक जसं सूक्ष्म असतं की नाही महाराज, तशी बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे. ती कर्पूर बुद्धी म्हणजे तो भीमसेनी कापूर असतो की नाही, असा दिवा जर इथं लावला आणि कापूर जर इथं धरला तर तो कापूर त्या दिव्याला आपल्याकडे ओढून घेतो
अशी माणसाची काहींची बुद्धी असते. मग आता काय सांगणार आहे पुढचं हे त्याला आधीच कळतं, ही कर्पूर बुद्धी असते. मग अशी कर्पूर बुद्धी. हा, आता बाकीच्यांच्या बुद्ध्या असतात, मग काहींची खोगीर असते. खोगीर म्हणजे फुगीर नाही, इथं आमची फुगीर मावशी होती म्हणा इथं. फुगीर मावशीची चिरंजीव आहे ते, आहे की नाही? म्हणजे फुगीर नाही ते, तुम्ही तसं त्याला म्हणू नका. बरोबर आहे ना? म्हणून त्यांनी खोगीर बुद्धी म्हणून, तुम्ही फुगीर म्हणत नाही बरं. खोगीर म्हणजे काय, ते धान्याच्या डबऱ्यामध्ये गेल्यानंतर धान्य त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला नमुना दाखवण्याकरिता त्याला काय असतं हातामध्ये घेतात, त्याला बंब्या म्हणतात, बंबा. असा बंबा त्यांनी घ्यायचा आणि त्या पोत्यात खोसायचा आणि मग त्याच्यातून अशा पद्धतीने धान्य काढायचं आणि आपल्याला दाखवायचं, असं त्यांनी म्हणतात. त्याला खोगीर पण अशा पद्धतीने म्हणतात. खोगीर म्हणजे घोड्यावर टाकतात ते नाही, त्या बंब्यालाच त्यांनी खोगीर पण असं म्हणतात. मग ती खोगीर का बरं म्हणतात त्याला, त्या पोत्यामध्ये ते अशा पद्धतीने खोगीर घातलं आणि काढून घेतलं. काढून घेतल्यानंतर ज्या पोत्याला छिद्र पडतं की नाही, ते जास्त वेळ राहत नाही आणि त्याला मिटवावं लागत नाही, ते आपोआप बंद होतं महाराज. काहींची बुद्धी अशीच असते. ते थोड्या वेळ त्यांनी ऐकलं की तेवढ्या पुरतं कळतं, नंतर आपोआप बंद होती ती बुद्धी, नंतर समजायचंच बंद होऊन जातं. काहींची बुद्धी मेनी बुद्धी असते. मग मेनी म्हणजे काय, दाबण घ्यायचा आणि मेहनत खावायचा आणि काढून घेतलं की छिद्र पडतं, तेवढंच राहतं, कमी होत नाही जास्त होत नाही, त्याला मेनी बुद्धी. काहींना सांगितलं की तेवढंच कळतं, जास्तही कळत नाही कमी कळत नाही, तेवढंच राहतात. त्याच्यापेक्षा अजून त्यांनी बुद्धी खालच्या बुद्धी सांगतो मी तुम्हाला आता. त्याच्यापेक्षा त्यांनी बुद्धी असते गौरी बुद्धी. गौरी बुद्धी म्हणजे गौरी जर पेटली, चांगली पेटली तर बरं, नाही पेटली तर धुपतच राहते सारखी. मग काही त्यांनी असे गौरी बुद्धीचे लोक असतात, किती बऱ्या सांगितलं तरी ते त्याच जागेवर धुपतच राहतात महाराज. ते तरी बरे असतात. शेनी बुद्धी त्याच्यापेक्षा बेकार आहे महाराज. अशी शेनी बुद्धी जर असेल ना तर सांगणाऱ्याची सुद्धा अक्कल बंद पाडते, अशी शेनी बुद्धी असते महाराज. ज्ञान कळण्याकरिता अशी शेनी बुद्धी काही कामाची नसते. शहरातली एक मुलगी खेड्यात आणली, नवरी म्हणून आली, नांदायला आली. आल्यानंतर काय झालं, चुलीवर स्वयंपाक होता. आता त्या सासूबाईला सुनबाई आल्यावर घरी काय गुरुगुरु हिंडायला गेला बाहेर निघून. त्या आता पोरगी लागली स्वयंपाक करायला. स्वयंपाक करता करता झालं काय, त्याच्यात घालायच्या गवऱ्या होत्या त्या संपून गेल्या चुलीत घालायच्या आणि भाजी अर्धीच शिजली. मग आता काय करायचं, गवऱ्या सापडत नाही, इकडे इकडे पाहायला लागली, गवऱ्याच नव्हत्या, शेण पडलं होतं ताजंच. आता ती शहरातली, तिला काय समजतं महाराज, तिला असं वाटलं की सासूबाई तरी या शेणाच्याच गवऱ्या त्याच्यात घालतात की नाही, मग हे तर शेण आहे ते पण शेणच आहे म्हणली. गमेलभर शेण गोळा करून आणलं आणि तिने चुलीत टाकलं. आता काय होईल, चूल टाकली, भाजी शिजल का चूल विझल, चूल विझून गेली. मग काही लोक असे असतात, सांगणाऱ्याची सुद्धा अक्कल बंद करतात. अशी शेनी बुद्धी त्याने असते महाराज. म्हणून अशी शेनी बुद्धी ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाही. गौरी बुद्धी ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाही. मेनी बुद्धी ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. खोगीर बुद्धी ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्याकरिता त्यांनी महाराज कर्पूर बुद्धी असावी लागेल, त्याच्याकरिता तैल बुद्धी असावी लागेल, त्याच्याकरिता कुशाग्र बुद्धी असावी लागेल आणि त्या बुद्धीने निश्चय व्हावा लागेल आणि मग ज्ञानापर्यंत जाता येईल. हा महत्वाचा विचार. ही ज्ञान प्राप्ती करता बुद्धी महत्वाची, हे मला सांगण्याकरिता एवढं मी तुमच्या समोर सांगितलं. म्हणून फक्त आता 10 वाजल्यावर मला सांगा, असं नाही 10 वाजवायचो पण असू द्या. म्हणून तात्पर्य एवढं सांगतो की बुद्धी त्यांनी असावी लागेल, त्या बुद्धीशिवाय त्यांनी ज्ञान प्राप्त व्हायचं नाही. ज्ञान प्राप्तीकरिता अधिकाराची पण गरज पडते महाराज. नुसती बुद्धी चांगली असून काय उपयोग, लोकांना फार बुद्धी आहे, लोक बुद्धिवाद त्यांनी करतात आणि प्रपंच नेटाचा करतात महाराज. त्याला बायको करायची, त्याला बंगला बांधायचा, त्याला गाडी घ्यायची, त्याला श्रीमंत व्हायचं, त्याला नावलौकिक प्राप्त करून घ्यायचं. बुद्धी मिळाली पण बुद्धीचा वापर कुठे केला, तो ते संसार मिळवण्याकरिता केला. ती बुद्धी काही कामाची नाही महाराज, ती व्यावसायिक असणारी बुद्धी आहे. म्हणून त्यांनी बुद्धी जर कोणती असेल तर शुद्ध सात्विक असणारी बुद्धी असली पाहिजे, ती भगवंतापर्यंत त्यांनी घेऊन जाते. म्हणून परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता अधिकार असावा लागेल. म्हणून त्या ज्ञानापर्यंत जाण्याकरिता अधिकार असावा लागेल. म्हणून ज्या मनुष्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतकरणातील मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले, तर आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि तो निवृत्त करण्याकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकार, असा अधिकार व्हावा लागेल. मग त्यानं साधना करावी लागेल, यज्ञादी कर्म आणि उपासना, बहिरंग साधना, मग विवेक वैराग्य शमदी षटक, मग मोक्षत्व, मग श्रवण मनन ध्यासन, मग तत्वम पदार्थ शोधन. असं करता करता ज्ञानापर्यंत जावं लागेल. अरे ही ज्ञानाची व्याख्या जर सांगितली तरी लोकांना कळत नाही, ती एवढी अवघड आहे. ज्ञानाच्या प्रक्रिया जर वर्णन करून सांगितलं, हे साधन ज्ञानाचे ते लक्षात बसत नाहीत. मग प्रत्यक्ष ज्ञानापर्यंत मनुष्य जाईल कधी महाराज? आणि जर असं ज्ञान झालं नाही तर तो मुक्त होणार नाही. काळ त्याला उचलून नेईल. मला काळ टपलेलाच आहे, हा महत्वाचा विचार आहे. आणि हे ज्ञान होऊ नये, ही ज्ञानाची साधना त्याला प्राप्त होऊ नये याच्याकरिता कळी टपलेला आहे. कली साधन होऊ देत नाही आणि काळ त्यांनी महाराज त्याला मुक्त होऊ देत नाही. म्हणून त्या दोघांचे त्यांनी थैमान अशा पद्धतीने चालू आहे. आपल्या सगळ्यांना जर त्यांनी महाराज भीती कोणाची असेल तर 100% काळाची भीती आहे. कोणाची जर भीती असेल तर 100% कलीची भीती आहे. हा कली विक्षेप निर्माण करतो. हा कली त्यांनी महाराज त्याची माया रचतो
आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो. राजा परीक्षिताच्या बुद्धीत कलीनं प्रवेश केला म्हणून तर ब्राह्मणाच्या गळ्यात मेलेला साप घातला ना महाराज. माणसाला दुर्बुद्धी कधी होते? ज्या वेळेला कली आपल्या अंगात घुसतो त्यावेळेला. म्हणून सावध राहिलं पाहिजे. भगवंताच्या चरणांना जर धरून राहिलो तर कलीचा काही उपद्रव होत नाही महाराज. भगवंताच्या चरणांना जर धरून राहिलो तर काळाचा काही उपद्रव होणार नाही. म्हणून त्यांनी कळे आणि काळ हे दोघ जण टपलेले आहेत. आणि आपण जर त्यांनी महाराज बुद्धीनं भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाण्याचा विचार केला नाही, आपण जर ज्ञानप्राप्तीचा अधिकार तयार करून घेतला नाही, आपण जर मोक्ष या जन्मामध्ये प्राप्त करून घेतला नाही तर काळ त्यांनी अलगदपणे आपल्याला उचलतो आणि उचलून त्यांनी नेतो. मग त्यांनी महाराज पुन्हा मोक्ष जर प्राप्त झाला नाही तर परत जन्माला यावं लागतं. मग जन्माला आल्यानंतर त्यांनी महाराज माणसाचाच जन्म परत प्राप्त होईल असं सांगता येत नाही. मग गाढवाचा होऊ शकतो, कुत्र्याचा होऊ शकतो, बैलाचा होऊ शकतो, माकडाचा होऊ शकतो, मांजराचा होऊ शकतो, आणखी कोणकोणते जन्म प्राप्त होऊ शकतात. इथं तरी जरा बरं आहे, निदान कोणावर अधिकार तरी गाजवता येतो. बैल झाल्यावर कोणावर अधिकार गाजवतात? गाढव झाल्यावर कोणावर अधिकार त्यांनी गाजवता येईल. म्हणून इथं त्यांनी आहे तेवढंच बरं आहे. हे मागच्या जन्मातलं आपण घेऊन आलो म्हणून त्यांनी आपलं चांगलं चाललंय आता सध्या. इथून सुटल्यानंतर आपल्या हातात काहीच नाही महाराज. ते आपल्याला बळच बांधून घेऊन जातात महाराज. बळे बांधून त्यांनी देती काळात ती घरातली तर बांधून देतात. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडीतून प्राणाला बाहेर त्यांनी काढतो. ओढत अशा पद्धतीने तो यमधर्माच्या समोर उभा करतो. आपल्या कर्माचा झाडा झपटा त्यांनी अशा पद्धतीने होतो आणि त्या कर्मानुरूप आपल्याला परत अशा पद्धतीने जन्म प्राप्त होतो. मग तिथून पुढे काय भोगायचं ते भोगावंच लागतं महाराज. हे किती दिवस भोगायचं? हे त्यांनी महाराज काळ पुन्हा त्यांनी झडप घालतो. पुन्हा जन्म मरणाची परंपरा त्यांनी भोगावी लागते. म्हणून त्यांनी महाराज भयंकर असणारा हा काळ आहे आपल्याला घेण्याकरिता टपलेल्याच आहे, त्याची भीतीच आहे महाराज. मग ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय तिथपर्यंत जाता यायचं नाही आणि काळावर विजय प्राप्त करून घेता यायचं नाही. मग ज्ञान जर सामान्य बुद्धीला होत नसलं तर काय साधन केलं पाहिजे? ज्ञान प्राप्तीकरिता मोक्ष जर प्राप्त करायचं असेल तर दुसरं कोणतंच साधन आहे? फक्त ज्ञान हेच साधन आहे. मग ज्ञान प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे? ज्ञानाच्या प्राप्तीकरिता साधन केलं पाहिजे. अधिकार ज्ञानाचा होण्याकरिता साधन केलं पाहिजे. ते साधन जर कोणतं असेल तर या कलियुगामध्ये सांगितलेलं भगवंताचं नाम हे साधन आहे. श्रेष्ठ असणारं नाम हे त्यांनी साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून तुम्ही त्यांनी भगवंताच्या नामाचा आश्रय करा. तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही माधव म्हणा, तुम्ही केशव म्हणा. तुम्हाला काय त्यांनी योग्य वाटेल ते भगवंताचं नाम तुम्हाला तुमच्या श्रीगुरूंनी जे सांगितलं असेल ते म्हणा. असं त्यांनी नामचिंतन तुम्ही अशा पद्धतीने करा आणि कधी पण करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. पर काय सामर्थ्य नामाचं आहे? म्हणजे जेवढी नामाची शक्ती तेवढे पापचे नाही त्रिजगती. त्रैलोक्यात तेवढं पाप नाही एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामाचं आहे. काय करू शकतं नाम? अख्खा अभंग म्हणून सांगतो. ते म्हणतात तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे महाराज. या नामचिंतनाने काय होत नाही? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून त्यांनी सर्व साधनांची सार आणि भवसिंधू तरी पार. या भवसिंधूतून जर पार व्हायचं असेल, काळाच्या तडाख्यातून जर वाचायचं असेल, कलीच्या त्रासातून जर त्यांनी महाराज बाजूला व्हायचं असेल तर सार्वभौम असणारं साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे महाराज. या नामाच्या माध्यमातून त्यांनी या सर्व गोष्टींवर विजय प्राप्त करून घेता येतो आणि समाधान सुद्धा प्राप्त करून देणारं साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. मी सांगतो असं नाही. महाराज म्हणतात हे नाम संकीर्तन हे त्यांनी असं आहे की जे त्यांनी महाराज भगवंताचं प्रेम प्राप्त करून देतं 1 नंबर, भगवंताचं प्रेम प्राप्त करून त्यांनी पुण्य प्राप्त करून देतं 2 नंबर, पाप त्यांनी घालवतं 3 नंबर, ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देतं 4 नंबर, भगवंतापर्यंत त्यांनी घेऊन जातं 5 नंबर, भगवंताचा साक्षात्कार करून देतं भगवंताचं नाम. हे नाम असं श्रेष्ठ असणारं साधन आहे म्हणून त्यांनी असं असणारं साधन आपल्या जर हातात असेल आणि ते जर आपल्याला संतांच्या माध्यमातून श्रीगुरूंच्या माध्यमातून प्राप्त झालं असेल तर कोणाला भ्यायची काय गरज आहे महाराज? कोणाची भीती अंतकरणात बाळगायची काय गरज आहे? अरे जन्म मरणाची भीती आम्हाला वाटत नाही, आम्हाला काळाची भीती वाटत नाही, आम्हाला कलीची भीती वाटत नाही, आम्हाला त्यांनी महाराज कशाचीच भीती वाटत नाही. का वाटत नाही? आमच्याकडे सार्वभौम असणारं त्यांनी साधन आहे आणि ते साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. या नामाच्या बळावर त्यांनी अशा पद्धतीने आपण स्थिर झालं पाहिजे. पण आता एवढं सांगून पण कशाला सांगायचा? आपण नामाच्या ठिकाणी एकनिष्ठ असलं पाहिजे, आपण नामाच्या ठिकाणी स्थिर असलं पाहिजे. नाहीतर सोमवार आलं की शंकराचं नाव घ्यायचं, मंगळवार आलं की लगेच उदो उदो करायला सुरुवात करायची, बुधवार आलं की लगेच विठ्ठला असं म्हणायचं, त्याची लगेच वारी सुरू करायची. म्हणजे आपलं नाम त्यांनी महाराज अशा पद्धतीने बदललं नाही पाहिजे, आपलं साधन त्यांनी बदललं नाही पाहिजे. एकनिष्ठ आपण नामचिंतनाच्या ठिकाणी असलं पाहिजे. हे नामचिंतन नाम संकीर्तनाचं साधन मोक्षापर्यंत नेईल, पण एकनिष्ठता असल्यानंतर अशा पद्धतीने नेईल, दुसरं नाव घेणार नाही. हिरण्यकश्यपू त्याच्या पोराला म्हणला, तो म्हणला त्यांनी माझं नाव घे, मीच त्यांनी देवायत
मला तुझं नाव घेणार नाही. तू माझा बाप असला तरी त्यांनी महाराज तुला देव समजणार नाही. माझा देव एकच आहे, त्याचं नाव आहे नारायण. नारायणाचंच नाव घेत राहायला महाराज. त्यानं फेकून दिला कड्यावरून खाली, नारायण नारायण म्हणला, त्याला काही झालं नाही. उकळत्यात त्याला टाकला, नारायण नारायण म्हणला, काही झालं नाही. अग्नीनं जाळण्याचा प्रयत्न केला, नारायण नारायण म्हणला, काही झालं नाही. त्याचं कारण काय? त्यानं नामावर विश्वास ठेवला, त्यानं नामावर प्रेम केलं, त्यानं नामाचा आश्रय घेतला आणि नामाच्या बळावर त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करत राहिला. बाकीच्यानं भ्यायची काही गरजच राहिली नाही. त्याच्यावर काळा नाही, काही त्यांनी काळाची चाल त्याच्यावर चालली नाही आणि कलीचं पण त्यांनी त्याच्यासमोर काही चाललं नाही. असे अनेक भक्त मला तुमच्या समोर वर्णन करून सांगता येतील. म्हणून सार्वभौम असणारं साधन एकनिष्ठतेनं आपण आपल्या अंतकरणामध्ये धारण करावं आणि त्याच्या बळावर त्यांनी महाराज कोणालाच भिवू नये. सावता महाराज म्हणतात, आम्ही नामचिंतन त्यांनी करतो आहोत, नाम आमच्या अंतकरणामध्ये धारण केलेलं आहे. त्या नामाच्या बळावर आम्ही कोणालाच त्यांनी भिणार नाही. आणि कळीन काळाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर या नामचिंतनाच्या बळावर आम्ही त्या कळी काळाला जोडे मारण्याचं सामर्थ्य आमच्या अंतकरणामध्ये ठेवतो. असं वैभव या नामचिंतनाचं आहे आणि हीच आपल्या वारकरी संप्रदायाची साधना आहे आणि ती सावता महाराज आपल्या समोर वर्णन करून सांगतात. नामाची या बळे नाभिवू सर्वथा, 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 नामाची या बळे नाभिवू सर्वथा. कळीकाळाचा माथा सोटे मारू, वैकुंठीचा देव अनुराग तरी, वैकुंठीचा देव अनुराग तरी, वैकुंठीचा देव अनुराग तरी, वैकुंठीचा देव अनुराग तरी. नामाची या बळे नाभिवू सर्वथा, कळीकाळाचा माथा सोटे मारू, कळीकाळाचा माथा सोटे मारू. नामाची या बळे नाभिवू सर्वथा, कळीकाळाचे माथा सोटे मारू, कळीकाळाचे माथा सोटे मारू. हे नामाची आबळे न भिवू सर्वथा, कळीकाळाचे माथा सोटे मारू. नामाच्या बळावर आता आम्ही भिणार नाहीत. सर्वथा म्हणजे कधीच भिणार नाहीत. आणि कळीकाळाच्या मस्तकावर सुद्धा जोडे मारण्याचं सामर्थ्य आम्ही अशा पद्धतीने धारण करू. भगवंताचं नाम हे श्रेष्ठ साधन आहे. या कलियुगामध्ये बाकीची साधनं करता येत नाहीत महाराज. जर तुम्ही कर्मकांड करायचा प्रयत्न करत असाल तर कर्म सुद्धा फार सूक्ष्म आहे. जर तुम्हाला साधा यज्ञ करायचं म्हणलं तर यज्ञ करण्याकरिता तुम्हाला गावरान तूप आणावं लागेल. त्याच्याकरिता त्यांनी अशा पद्धतीने ते ब्राह्मण मंत्र म्हणणारे त्या पद्धतीचे असावे लागतील. त्याच्याकरिता फार मोठा तुम्हाला खर्च करावा लागेल आणि मग त्यांनी महाराज खर्च करून तो यज्ञ त्यांनी सुसंस्कृत पद्धतीने त्यांनी महाराज शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी करावं लागेल. जर त्याच्यात थोडीशी जरी त्रुटी निर्माण झाली तरी सुद्धा ती देवता आपल्यावर प्रसन्न होणार नाही. पण कर्माचं साधन अतिशय सूक्ष्म आहे, ते सामान्य जीवाला करता येत नाही. म्हणे मग योग साधन करण्याचा प्रयत्न केला. अरे योगाची वाट तरी काय सोपी आहे का? म्हणे योगाची या वाटा जे निघाले का सुभटा, तर या दुःखाचा शेल वाटा भागाला. म्हणे लोखंडाचे चणे बोचरिया पडते खाणे. ज्याच्या तोंडात दात नाही त्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले तर त्याला ते खाता येतील का? खाता येणार नाहीत. म्हणून त्यांनी योग साधना या कलियुगामध्ये जर करायचं ठरलं तर सहजासहजी करता यायची नाही. म्हणजे कर्म त्यांनी साधत नाही, योग साधना करायचं म्हणलं तर जमत नाही. आता ज्ञान साधना मी तुमच्या समोर वर्णन करून सांगितली. सामान्य बुद्धीला ज्ञान झेपत नाही. मग त्याने मुक्तच व्हायचं नाही का? मग त्यानं मुक्त व्हायचं. मग मुक्त होण्याकरिता काय साधन करायचं? त्यानं भगवंताचं नाम हे साधन त्यांनी स्वीकारायचं. बाकीच्या ज्या साधना मी तुमच्या समोर सांगितलं, कर्माची साधना करण्याकरिता अधिकारी पण तसा असावं लागेल. योगाची साधना करण्याकरिता यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधीपर्यंत जाण्याकरिता अधिकारी तसा असावा लागेल. अरे साधं आसन घालायचं म्हणलं 2 तासाच्या कीर्तनात 84 आसनं आपले होतात. हा महत्वाचा विचार आहे. मग आसन जर आपल्या ज्याने सिद्ध झालं, योग साधना कशी आपल्याला करता येईल त्याचे आपण अधिकारी नाहीत महाराज. महत्वाची गोष्ट आहे.
ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता सुद्धा अधिकाराची गरज लागते. मग ते ज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय मुक्त होता यायचं नाही. मग ज्ञानाचा अधिकारी होण्याकरिता साधन केलं पाहिजे. काय साधन केलं पाहिजे? आणि ते साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम हे साधन आहे. बरं, हे त्यांनी कोणाला करता येतं? ते ठराविक अधिकाऱ्यांना ते साधनं करता येतात. नाम साधन असं आहे की जे सगळ्यांना करता येतं. सकळास येथे हे अधिकार सगळ्यांना अधिकार आहे. कोणी पण भगवंताचं नामचिंतन, बरं त्याला काही आडेवेडे नाहीत महाराज. नामाचे चिंतन प्रगट पसारा सगळ्यांच्या समोर प्रगट आहे महाराज. म्हणून सर्वजण हे करू शकतात. सर्व काळ वेळ नाम उच्चारित नाही, सर्व काळ तुम्ही करू शकता. कोणत्याही अवस्थेत अशा पद्धतीने नामचिंतन करू शकता. आणि सगळेजण त्यांनी उभा म्हणजे हात उंच करून त्यांनी जगाच्या समोर वर्णन करून सांगतात, बाबा यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची कास घालोनी बळकट झालो कळी काळावर नीट केली पायवाट भव सिंधूवरुनी. म्हणून सर्वांना त्यांनी भगवत नाम चिंतन करण्याचा अधिकार आहे महाराज. याती भलते नारी नर, तुम्ही कोणत्या जातीचे असा, धर्माचे असा, पंथाचे असा, वर्णाचे असा, तुम्ही कोणी असा, तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. तो परमात्मा त्यांनी महाराज त्या भगवत नामचिंतनानं प्रेमानं रिझतो. त्या प्रेमानं त्यांनी आपला होता. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एवढे संत होऊन गेले, ते सगळे विविध त्यांनी महाराज जाती धर्मामध्ये प्रगट झाले, पण सगळ्यांनी एकाच साधनेचा पुरस्कार केला, त्याचं नाव आहे भगवंताचं नाम. कबीर महाराजांसारखे त्यांनी मोमीन होते महाराज, पण भगवंताचं नामचिंतन करत होते. राम नामाचा त्यांनी अशा पद्धतीने प्रचार प्रसार करत होते. अनेक त्यांनी महाराज जाती धर्मामध्ये साधू संत प्रगट झाले आणि त्या सगळ्या साधू संतांनी एकनिष्ठतेनं भगवंताचं नामचिंतन अशा पद्धतीने केलं. मग ते त्या नामाचे काय झाले? अधिकारी झाले. असे सर्वजण आपण नामाचे अधिकारी आहोत. आणि हे नाम या कलियुगामध्ये प्रधान असणारं साधन आहे. नामजप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. भगवान स्वतः विभूती योग वर्णन करून सांगत असताना सांगतो, यज्ञानाम जप यज्ञोस्मे. म्हणून या सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ जर कोणता असतील तर जप यज्ञ हा सर्वात श्रेष्ठ यज्ञ. म्हणून आपण नाम जप केलं पाहिजे. नाम जप यज्ञ तो परम सर्वात श्रेष्ठ आहे. बाधून शक्य स्नानादी कर्म, तिथं आंघोळ करायची गरज नाही. आता त्यांनी आसन मुद्रान विनियोगन छंदन ऋषीन देवता हे सगळं कोण करीन महाराज? राम म्हणायला काहीच लागत नाही. भगवान शंकरासारखे अखंड राम नामाचं चिंतन करतात. हरी 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 कामामध्ये काम काही म्हणा जाईल कामामध्ये काम, जे आपण काम करतो की नाही महाराज, हे सगळे कामं अशीच आपल्या प्रपंचाची आपण करायची. पण त्याच्यात काही म्हणा राम राम, ते करता करताच राम राम म्हणायचं. काय होईल? जाईल भवश्रम, म्हणजे भव नदीतून आपण तरुण जाऊ. सुख होईल दुःखाचे, ज्याला आपण दुःख म्हणतो तेच त्यांनी अशा पद्धतीने सुख होऊन जाईल. एवढं सामर्थ्य भगवत नामचिंतनाचं आहे, एवढं सामर्थ्य त्या साधनेचं आहे. म्हणून अशा नामचिंतनाच्या बळावर आम्ही कोणाला भिणार नाहीत. नामाच्या बळे न भिवू सर्वथा, कधीच भिणार नाहीत. कळी काळाचे माथा सोटे मारू, त्याच्या डोक्यावर जोडे मारण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये त्यांनी तयार झालेलं आहे. मग हे नामचिंतन निष्ठेने करू, हे नामचिंतन प्रेमानं करू. नामचिंतने जडली प्रीती, प्रीती शब्द फार महत्वाचा. निळोबराय म्हणतात भगवत भावना सर्वाभूती. नामचिंतनाच्या ठिकाणी प्रेम असलं पाहिजे, नाही तर मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. तिकडे राजस्थान भागामध्ये माणसं मेले रे मेले की रडायला माणसं आणतात. त्याला रुदाली म्हणतात, बायका आणतात रडायला. मग ते प्रेत पडले की त्या रडायला लागतात. रडायला लागल्यानंतर त्यांनी महाराज मग त्यांच्या कानात सांगायचं, मावळण आले, लगेच मावळणीच्या नावाने करायला सुरुवात करतात. म्हणलं की त्याचं लेक आली म्हणतात की लगेच लेकीच्या नावाने, फलाना आलं म्हणलं की त्याच्या नावाने रडायचं. हे त्यांनी जशा मोठमोठ्याने त्या बायका रडतील तसे 4-2 रुपये लोक त्यांच्या हातात देतात महाराज. असं त्यांनी होतं. मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. डोळ्याला त्यांनी आसू नाही, त्याच्याविषयी माया नाही, फक्त रडायला आणलं म्हणून रडायचं. असं जर भगवंताचं नामचिंतन केलं तर ते वायाला जाणार नाही महाराज. भगवंताचं नाम कसंच वायाला जात नाही. विस्तवावर त्यांनी महाराज जाणून पाय टाकला तरी चटका बसतो, न जाणता पाय टाकला तरी चटकाच बसतो. तसं भगवंताचं नाम जाणून घ्या, अजाणतेपणानं घ्या, त्याचं काम त्यांनी करणार आहे. मग ते पुण्य प्राप्त करून देईल. काय काम आहे नामाचं? पुण्य. हरी हरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्य प्राप्त करून देईल. पण एवढं सगळं सांगितल्यावर पण घातलं याचा अर्थ त्याच्यापेक्षा पुढे काहीतरी आहे. काय आहे? तुम्हाला पुण्य प्राप्त करून देईन तुम्ही कसं पण नाव घेतलं तर. पण तुम्हाला त्यांनी भगवंताचं प्रेम नाही प्राप्त व्हायचं. ते त्यांनी नाम तुम्ही घ्याल, पण त्यांना ज्ञानापर्यंत जाता यायचं नाही, ज्ञानाचा अधिकार नाही व्हायचा. मग त्यांनी ते नाम जर तुम्ही अतिशय प्रेमानं घेतलं, अतिशय आदरानं घेतलं, भावे गावे
गीत शुद्ध करून या चित्त तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ भाव. भगवंताचं नाम संकीर्तन ते गीत त्यांनी गायचंय, पण भावयुक्त अंतकरणानं गायचं. नामचिंतन करण्यामध्ये भाव असला पाहिजे, नामचिंतन करण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. हा, त्याच्यामध्ये आदर असला पाहिजे. आरंभी आवडी आदरे आले नाम, ते आरंभापासून त्यांनी असलं पाहिजे, आवडीनं असलं पाहिजे आणि आदरानं असलं पाहिजे. नामाविषयीचा आदर असला पाहिजे. असं जर आदरानं प्रेमानं आपण भगवंताचं नाम घेतलं, हा, तुमचं काय काय सगळ्यांचं वेगवेगळे नाव आहेत की नाही. हा, इथं जर एखादा मनुष्य आला आणि त्या माईक मध्ये आपल्यातल्या एखाद्याचं नाव घेतलं तर आपण काय करणार. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. थोडं शांत करत आपण थोडं नामचिंतन करू. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी नाव आहे. सगळ्यांनाच सगळ्यांचे नाव माहित नाही, पण माणूस आला आणि माईक समोर उभा राहिला आणि एखाद्या माणसाचं नाव जर त्याने घेतलं एवढ्या लोकांमध्ये, तर बाकीचे लोक टाव करणार नाहीत. कोण टाव करेल? ज्याचं नाव घेतलं तोच टाव करेल. हा महत्वाचा. ज्याचं नाव घेतलं तोच टाव करून बघणार. म्हणजे नाम आणि ज्याचं नाव आहे तो नामी यांचा फार जवळचा संबंध आहे महाराज. फार महत्वाचा विचार आहे. नाम आणि नामीचा फार जवळचा संबंध आहे. मी दादा म्हणल्यानंतर दादा माझ्याकडे पाहणार. हा, खरंच महत्वाचा मुद्दा आहे. मी त्यांना दादा म्हणतो की नाही, ते दादा म्हणलं की माझ्याकडे पाहणार. हे दादा हे नाव झालं, हा, आणि ते त्याचे नामी झाले. मग नाम आणि नामी यांचा अभेद असतो. म्हणून ते टवकारणार लगेच माझ्याकडे पाहणार. त्यांना कळणार हे माझं नाव घेतोय. असं त्यांनी तुम्ही ऐकता माझं सगळेजण लक्षपूर्वक ऐका. राम म्हणल्यानंतर कोदंडपाणी राम मनात असला पाहिजे. हनुमंतरायांच्या दरबारात आपण आहोत महाराज. राम 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 अखंड त्यांनी म्हणत होते. राम नामाची धून जय श्रीराम हा त्यांचा महामंत्र आहे महाराज. राम म्हणत असताना निवड राम म्हणत नाहीत, रामाची आठवण करून राम म्हणतात. असं जर त्यांनी भगवंताचं नामचिंतन आपण करत असलो आणि त्या देवाची आठवण करून जर त्यांनी, हा बघा, दोन शब्द जोडून आहेत. नामस्मरण. साधू संत काय म्हणतात? नामस्मरण करा, नामस्मरण करा. नाम हा स्वतंत्र शब्द आहे आणि स्मरण हा स्वतंत्र शब्द आहे. ते जोडले महाराज एकमेकाला. नामस्मरण. हा, म्हणजे ज्याचं नाव आहे ना महाराज राम, तो हातात धनुष्य धारण केलेला कोदंडपाणी राम डोळ्यासमोर आणायचं, त्याचं करायचं स्मरण. राम हे त्याचं नाम आणि राम डोळ्यासमोर उभं राहणं हे झालं त्याचं स्मरण. असं नामस्मरण. कृष्ण म्हणलं की लगेच मुरलीधर असणारा कृष्ण डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. हरी म्हणलं की कमरेवर हात देऊन उभा असणारा तो श्री हरी आपल्या डोळ्यासमोर, चतुर्भुज असणारा तो श्री हरी आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसला पाहिजे. तो आपल्या डोळ्यासमोर पाहणं म्हणजे त्याचं स्मरण करणं, त्याच्याविषयी प्रेम आपल्या अंतकरणात असणं, त्याच्याविषयी आदर आपल्या अंतकरणात असणं. आणि एवढ्या प्रेमानं एवढ्या आदरानं जर आपण नाम घेऊन त्याचं स्मरण केलं तर त्या परमात्म्याला आपल्याशिवाय चैन पडणार नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतो. असं अखंड जर आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो, असं जर अखंड चिंतन करत राहिलो तर परमात्म्याला आपल्याशिवाय चैन पडणार नाही महाराज. मग साधू संत नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आहेत. असं नामचिंतन करणारे, नित्यनेमानं नामचिंतन करणारे प्राणी दुर्लभ आहेत. का बरं दुर्लभ आहेत? ते असं नामचिंतन करतात त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही. म्हणून काय होतं? लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. तो लक्ष्मीचा असणारा पती सदैव त्यांच्या बरोबर अशा पद्धतीने राहतो. ते जिथं जिथं नामस्मरण करत फिरतील त्यांच्या मागे मागे फिरत राहतो. म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे सदैव त्यांच्या मागे मागे त्यांनी फिरतो. का बरं? ते त्याचं नामस्मरण करतात, तेवढ्या प्रेमानं करतात, तेवढ्या आदरानं करतात. आम्ही नामाच्या बळावर त्यांनी कोणाला भिणार नाही, कळी काळाच्या डोक्यावर त्यांनी जोडे मारू असं सावता महाराज त्यांनी म्हणतात. पण जे नामचिंतन आम्ही करणार आहोत ते अतिशय आदरानं करणार, अतिशय प्रेमानं करणार, भावयुक्त अंतकरणानं अशा पद्धतीने करणार आणि भगवंताला आठवून भगवंताचं नामचिंतन करणार. त्याचा परिणाम काय होईल? आमच्या त्या नामसंकीर्तनानं, आमच्या त्या भक्तीनं त्या परमात्म्याला त्यांनी आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावं लागेल. मग आम्ही सगळ्यात सोपं साधन काय? नामसंकीर्तन. ते नामसंकीर्तन करू आणि या नामसंकीर्तनामध्ये, या कीर्तनामध्ये, या नामाच्या बळावरती वैकुंठातल्या देवाला प्रत्यक्ष आमच्या समोर आणून अशा पद्धतीने उभं करू आणि विठ्ठल 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 असं त्याच्या समोर गायन करून त्याच्या रंगात त्यांनी नाचू महाराज वर्णन करू सांगतात. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव,
वैकुंठाधिपती असणारा तो श्री हरी परमात्मा, आम्ही त्याचं नामसंकीर्तन करू, अतिशय प्रेमानं त्याचं नामसंकीर्तन करू. ते नामसंकीर्तन करता करता त्याचं स्मरण करू. त्या स्मरणानं त्याला आमची ओढ लागेल आणि तो परमात्मा आमच्याकरिता आमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल. अशा पद्धतीने आम्ही त्याला आमच्या समोर घेऊनच येऊ. वैकुंठीचा देव आणू, तो आणण्याकरिता सायास आहेत ना महाराज, बळजबरी करून अशा पद्धतीने आणू. या कीर्तनी, या नामसंकीर्तनाच्या बळावर आम्ही वैकुंठातले देव या ठिकाणी आणू. आणि मग काय करणार आणून? विठ्ठल गावनी नाचू रंगी, असं विठ्ठल विठ्ठल त्यांनी म्हणून त्याच्या समोर अशा पद्धतीने प्रेमानं उन्मत्त होऊन अशा पद्धतीने नाचायला सुरुवात करू. असं दिव्य असणार हे साधन आहे. म्हणजे काय केलं पाहिजे? विठ्ठलाचं स्मरण केलं पाहिजे. त्याचं नाम तर घ्यायचं, तेवढ्या प्रेमानं त्यांनी घ्यायचं, आदरानं घ्यायचं आणि त्याचं स्मरण करायचं. तो विटेवरती उभा आहे, अतिशय सुंदर आहे महाराज, सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण जर पाहिले तर कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. पण कोण्या नायकिनीला त्यांनी अशा पद्धतीने अभिमान झाला होता सौंदर्याचा. भगवंताला पाहण्याकरिता गेली, पायाला बोट लावलं, भगवंताचं तर खड्डं पडलं महाराज. एवढे कोमल भगवंताचे चरण आहेत, कर्दळीच्या गाभ्या समान आहेत महाराज. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्या चरणामध्ये नुपुर आहेत, चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा, नभाला त्याचा आवाज त्यांनी जातो, एवढं त्यांनी पाहतायत. त्याच्या पायातले पैंजण श्रेष्ठ आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांच्या शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये कमल पुष्पांच्या माला, वैजयंती माला, तुलसी माला त्यानं धारण केलेल्या आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्यानं कंठात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही वेगळीच आहे महाराज. त्याचे हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्यावर त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याची दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो स्मित हास्य करतोय. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये त्याने कमळ आहे. असा त्यांनी 2 हात कमरेवर ठेवून त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहेत. मनगटामध्ये दिव्य असणारे अलंकार आहेत. असा समान चरण विटीवरती ठेवून 2 हात कमरेवर ठेवून समान दृष्टी भक्ताकडे अशा पद्धतीने ठेवून स्मित हास्य करणारा हा परमात्मा विठ्ठल आहे. आणि अखंड त्याचं स्मरण आम्ही अशा पद्धतीने करतो आहोत. आणि त्याचं स्मरण करता करता त्याचं प्रेम अंतकरणामध्ये दाटून येत आहे. त्याच्याविषयीचा भाव त्यांनी प्रगट झालेला आहे. आणि त्या दिव्य असणाऱ्या भावनेनं आम्ही त्याचं नाम घेतो आहोत. आणि अखंड त्याला चित्तामध्ये साठवून त्यांनी विठ्ठल 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 असं त्याचं नाम स्मरण करतोय. जसं घोड्याच्या डोळ्याला ढापण लावल्यानंतर त्याला फक्त समोरच दिसतं, तसं आम्ही आमच्या त्यांनी डोळ्याला ढापण लावून बाकीचं सगळं जग पाहायचं बंद केलेलं आहे आणि फक्त परमात्माच त्यांनी पाहतो आहोत. असं आमच्या जीवनामध्ये दिव्य साधन प्राप्त झाल्या कारणानं त्या भगवंताला सुद्धा आमचं त्यांनी विशेष असणारं प्रेम पोटात निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या विठ्ठल नामाचं कीर्तन आम्ही त्यांनी करतो आहोत. त्याच्या नामाचा घोष करतो आहोत. ते गाऊन त्याच्या अंगणामध्ये नाचतो आहोत. या नाचण्याच्या प्रभावानं, या कीर्तनाच्या प्रभावानं जर काय होत असेल तर त्या वैकुंठाच्या देवाच्या अंतकरणामध्ये सुद्धा कालमिल त्यांनी होते आम्हाला भेटण्याकरिता. आणि तो आम्हाला भेटण्याकरिता येतो. म्हणून अशा साधनेच्या माध्यमातून वैकुंठातला देव आम्ही कीर्तनामध्ये आणू आणि विठ्ठल नावाचं गीत गाऊन त्याच्या रंगणामध्ये नाचत राहू. हा दिव्य असणारा भाव सावता महाराज वर्णन करून सांगतात. असं जर आपल्या जीवनामध्ये घडलं ना महाराज, की तो परमात्मा आपल्या समोर त्यांनी प्रत्यक्ष उभा राहिला आणि कीर्तनात उभा राहिला, काय भाग्य आहे महाराज. असं कंबर बांधून कीर्तन करीत असताना लोकांची रंजवणी करण्याकरिता कीर्तन केले जातात. पण भगवंताचं स्मरण करण्याकरिता, भगवंताला डोळे भरून पाहण्याकरिता, त्याचा संग प्राप्त करून घेण्याकरिता जर कीर्तन अंतकरणापासून असेल,
एवढं प्रेम जर अंतकरणापासून उमडून अंतकरणामधून येत असेल तर परमात्म्याला यावं लागेल महाराज. काया वाचा मन अशा त्यांनी भावनेनं परमात्मा त्यांनी आळवला तर परमात्मा प्रत्यक्ष कीर्तनामध्ये त्यांनी उभा राहतो. आणि असा जर देव आपल्या कीर्तनामध्ये आला आणि एवढं देवाचं सुख जर प्राप्त झालं तर ते सामान्य सुख राहणार नाही, त्या सुखाचा सोहळा होईल महाराज. आणि एवढा सोहळा होईल, लोक वर्षातून एकदा दिवाळी साजरी करतात. आम्ही अखंड नामसंकीर्तन करून अखंड भगवंताचा संग प्राप्त होईल. आमच्याकरिता अखंड दिवाळी होईल. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, अशी नित्य दिवाळी आमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. म्हणून हे सुखाचे सोहळे भगवंताच्या संगतीमध्ये भोगू. दिवाळीसारखा सण त्यांनी करू. अखंड त्यांनी महाराज 1 दिवस 2 दिवस नाही, कायमस्वरूपी आमच्या जीवनामध्ये दिवाळी. आणि मग हृदयामध्ये त्यांनी चित्तामध्ये भगवान श्यामसुंदराला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, भगवान विठ्ठलाला, त्या वनमाळी असणाऱ्या परमात्म्याला चित्तामध्ये धारण करू. महाराज वर्णन करू सांग. सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी. सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी. सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी. सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी. हे प्रेमे वनमाळीची धरू, प्रेमे वनमाळीची धरू. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. प्रेमी वनमाळीची धरू, प्रेमी वनमाळीची धरू. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. सुखाचा सोहळा करू, दिवाळी नित्य असणारी दिवाळी साजरी करू. वनमाळी नाम परमात्मा त्यांनी चित्तामध्ये अशा पद्धतीने धारण करू. अरे एवढं सोपं नाही वैकुंठातला देव त्यांनी कीर्तनात येणं. मग येतच नाही का? अहो ते प्रत्यक्ष पुरावे त्यांनी पाहिले म्हणून तर म्हणतात महाराज. नामदेव महाराजांनी कीर्तन करायला सुरुवात केली की नामदेव महाराज नाचायला लागले की देव त्यांच्या कीर्तनात नाचत होता. कीर्तनात फक्त प्रगट होत नव्हता, नाचत होता. हे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जगाचा मालक त्यांनी नाचायला सुरुवात करत होता. आमचे नामदेव महाराज नाचायला लागले की मला असं वाटतं देव सुद्धा तसाच नाचत असेल महाराज. मग ते हे जसं नाचतात की नाही महाराज, आमचे बाबा सुद्धा कीर्तनात भरा असेच नाचतात. पावलं जर बाबा खेळायला लागली, कीर्तन त्यांनी चालू असताना जर चाल एखादी असली बाबा सुद्धा असंच त्यांनी, बाबांची स्टाईल आहे महाराज, ही स्टाईल त्यांनी घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल, आता बाबा थकले उभं राहूनच कीर्तन करीत नाहीत, कधी त्यांनी नाचायचे, पण अशा पद्धतीनं असं गोड त्यांनी महाराज बाबांचं ते स्वर त्यांनी लावणं, बाबांचं स्वर नुसतं हरी असं जर बाबा म्हणलं की नवचैतन्य तयार होतं तुम्हाला, अशी अवस्था त्यांनी बाबांची होती. पण त्याच पावलावर पाऊल ठेवून यांचा कार्यक्रम चालू आहे. हे नाचायला लागले की देव सुद्धा तसाच नाचत असेल मला खरोखर. सावता महाराजांचा तो जुना त्यांनी पिक्चर आम्ही बघायचो लहानपणी, आम्हाला असं त्यांनी दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांची मुलगी होती महाराज, काय तिचं नाव होतं, नागाताई, अशी त्यांनी मुलगी होती. ती छोटीशीच मुलगी होती. पांडुरंगाचं स्मरण करून सावता महाराज भजन मांडला की ती नाचायची. आणि ती नाचायला लागली की त्यांनी तिथं विटेवरती उभा त्यांनी नाचताना अशा पद्धतीने दाखवायचे. ते असा त्यांनी देव नाचायला लागायचा. कधी कधी डोळे बंद करून जर कीर्तनात कंबर बांधून भगवंताचं स्मरण करता करता नाचायला सुरुवात केली ना, आणि देवाचं जर स्मरण केलं तर खरंच असं जाणवतं की मी जसा नाचतोय तसंच तो पण नाचतोय.
खरोखर महाराज अशी अनुभूती त्यांनी आता सगळ्यांसमोर सांगत जाऊ नये तसली अनुभूती, पण वस्तुस्थिती हीच आहे महाराज. जर खरंच सगळं जग विसरून त्यांनी भगवंताचं स्मरण आपण करू लागलो आणि करून बघा, मी माझं जर खोटं वाटत असेल तर खरोखर तेवढ्या चिंतनात जर आपण अशा पद्धतीने गेलो तर भगवान आणि आपल्याला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनात सुखाचा सोहळा होईल, नित्य दिवाळी होईल आणि अशा पद्धतीने त्यांनी महाराज वनमाळी आपल्या चित्तामध्ये वास्तव्य करेल. पण हा जो त्यांनी मार्ग सांगितला नामसंकीर्तनाचा, हा दिव्य असणारा मार्ग आहे, याला भक्ती मार्ग असं म्हणतात. असा भक्ती मार्ग जर आपण सगळ्या लोकांनी स्वीकारला आणि अशी भक्ती जर आपल्या जीवनामध्ये आपण त्यांनी धारण केली तर तो परमात्मा तर प्राप्त होईलच होईल, पण नामसंकीर्तनाच्या माध्यमातून तो आपला अधिकार तयार करून घेईल आणि आपल्याला स्वतःच ज्ञान प्राप्त करून देईल. भगवान गीतेमध्ये म्हणतो, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम दधामी भक्ती योगम तम येन मामुपयांती ते, दधानी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते, असं आहे. तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम, प्रेमानं जो सतत माझं भजन चिंतन करतो, दधामी बुद्धियोगम तम, बुद्धियोग म्हणजे ज्ञान मी त्याला प्राप्त करून देतो आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येतो. पण अशी भक्ती जर आपण करायला सुरुवात केली तर त्या भक्तीच्या माध्यमातून वेगळं ज्ञान शोधायला जायची गरज पडणार नाही. या भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाचा अधिकार होईल, भगवान त्यांनी आपलासा होईल. मग भगवंताच्या घरी ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे, त्याच्या घरी मोक्षाचे गाठोडे आहेत आणि तो जर आपल्या हाताशी आला, तो जर आपला झाला तर ते सगळेचे सगळं आपल्या नावावर अशा पद्धतीने करून देईल. हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. मला एक प्रश्न विचारायचा, माणसानं बाप मागितला पाहिजे का बापाची संपत्ती मागितली पाहिजे? बाप मागितला पाहिजे. आता नाईलाज असतो असं उत्तर देणंच आहे महाराज. पण ही वस्तुस्थिती असंच आहे. माणसाने काय मागितलं पाहिजे? बाप मागितला पाहिजे. का बरं बाप मागितला पाहिजे? बाप जर आपला झाला आणि बापानं जर कृपा केली तर त्याची संपत्ती वेगळी मागायची गरज पडणार नाही, ती संपत्ती आपोआपच आपल्याला प्राप्त होईल. तसा श्रीहरी आपल्या सगळ्यांचा बाप आहे, तो जर आपण प्राप्त करून घेतला, वेगळं ज्ञान मागायची गरज पडणार नाही, तो स्वतःच ज्ञान दिला. अर्जुन भगवंताचा झाला म्हणून त्यांनी मला स्वतःहून ज्ञान सांगितलं, अरे बघ ना, घे ना. स्वतःचं असं दर्शन दाखवलं, विश्वरूप दर्शन, आणि ते सगळं दाखवलं. ते अनेक मुख आणि त्याचे ते दात नाकराळ विकराळ सगळं त्यांनी पाहिलं. अरे तो म्हणला, त्या घाबरला, नमस्ते नमस्ते प्रभो, तेव्हा भीती वाटते, ते आवरून घे म्हणला, तुझं पहिलं दाखव. ज्ञानोबरायांनी ते वर्णन करताना म्हणले, देवानं त्याला शिवी दिली, गावंढ्या अशी त्यांनी शिवी दिली. महाराज कशा करता दिली? अरे हे कोणालाच दाखवित नाही, कोणाच्या भाग्यात नाही, तुला बळच, अर्जुनाला बळच बघ म्हणतोय. का बरं? त्याच्या हातावरच आला होता महाराज. त्याच्यावर एवढा विशेष अशा पद्धतीने प्रेम करत होता, स्वतःचं सर्वस्व त्याच्या समोर प्रगट करून अशा पद्धतीने दाखवलं होतं. ही प्रेमाची रीत आहे महाराज. जिथं प्रेम त्यांनी खरं असताना तिथं कोणत्याच प्रकारचं गौप्य राहत नाही, ते सगळेचे सगळं त्यांनी त्याच्या समोर प्रगट होतं. अर्जुनावर विशेष प्रेम भगवंतानं केलं म्हणून सर्वस्व अर्जुनाच्या समोर प्रगट करून दाखवलं. त्याला ज्ञान दिलं महाराज, त्याला मोक्षप्राप्तीचं ज्ञान अशा पद्धतीने सांगितलं. म्हणून जर भगवंताचं नामसंकीर्तन आपण केलं, तेवढ्या प्रेमानं आदरानं जर आपण केलं, वैकुंठातला देव आपल्या कीर्तनात येऊन अशा पद्धतीने नाचायला सुरुवात करेल. फक्त नाचेल असं नाही हो, सुखाचा सोहळा करून देईल. फक्त सुखाचा सोहळा नाही, रोज दिवाळी जीवनामध्ये येईल, फक्त दिवाळीत जीवनात येईल असं नाही. तो वनमाळी कायमस्वरूपी आपल्या चित्तात साठवला जाईल आणि आपल्या चित्तात साठवल्याने काय करेल तर सगळ्या भावबंधनातून मुक्त करून टाकेल, ज्ञान प्राप्त करून देईल आणि मोक्षापर्यंत सहज घेऊन जाईल. हे त्याचं सामर्थ्य आहे. हे कशानं होईल? या साधनेच्या माध्यमातून होईल. नामसंकीर्तनाची साधना, या साधनेला काय म्हणायचं? भक्ती मार्ग म्हणायचं. अशा पद्धतीचा भक्ती मार्ग जर आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबन केला तर हाच भक्ती मार्ग आपल्याला त्यांनी मुक्तीपर्यंत घेऊन जाईल आणि त्याने मुक्तीद्वारा ओळंगती असं त्यांनी महाराज म्हणतात. म्हणून सावता महाराजांनी शेवटी सर्वांना संदेश दिला. काय संदेश दिला? अशा पद्धतीचा भक्ती मार्ग तुम्ही धारण करा. महाराज वर्णन करू. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. तेरे मुक्ती द्वारा ओळंगती, तेरे मुक्ती द्वारा ओळंगती, वैकुंठी
सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा त्याने मुक्तीद्वारा वळंगती असा भक्ती मार्ग जर आपण धारण केला तर मुक्ती आपल्याला प्राप्त होतील. म्हणजे तुम्हाला कर्मकांड करायची गरज नाही, म्हणजे तुम्हाला योग साधना करीत बसायची आवश्यकता नाही, तुम्हाला स्वतःहून ज्ञानार्जन करण्याची गरज नाही. मग तुम्ही फक्त सोपं साधन आहे भगवंताचं नाम, ते नाम जर त्यांनी धारण केलं तर त्याच्या बळावर त्यांनी एवढं सगळं करता येतं. काय काय करता येतं? कळीकाळाच्या माथ्यावर जोडे मारता येतात नाम संकीर्तनाच्या माध्यमातून. अजून काय करता येतं? वैकुंठातला देव कीर्तनात आणता येतो नाम संकीर्तनाच्या माध्यमातून. अजून काय करतं? त्याच्या रंगात बेभान होऊन नाचता येतं नाम संकीर्तनाच्या माध्यमातून. अजून काय करता येतं? सुखाचे सोहळे करता येतात नाम संकीर्तनाच्या माध्यमातून. अजून काय करतात? नित्य दिवाळी करता येते नाम संकीर्तनाच्या माध्यमातून. एवढं श्रेष्ठ असणारं सुलभ असणारं साधन म्हणून त्यांनी नाम संकीर्तन आहे. आणि ते नाम संकीर्तन रूपी साधन आपण जीवनामध्ये अवलंबन केलं पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि असं सावता महाराज वर्णन करून सांगतात. असा त्यातला भाव आपण संक्षिप्त रूपाने पाहण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण आता जास्त त्याने वेळ वाढवणं काही योग्य नाही. हे कीर्तन आधीच 8 ते 10 या वेळेत ठरलेलं होतं, 8 ते 10 ठरलं होतं. पण त्यांना मी असं म्हणलं की 5-5:30 वाजताच महात्म्यांना बोलवा, त्यांची त्यांनी पूजा करा, त्यांचं भोजन अशा पद्धतीने भोजन प्रसाद होऊ द्या आणि त्यानंतर आपण 7 ते 9 अशा पद्धतीने कीर्तन करू. मग 7 म्हणता म्हणता 7:30 कीर्तन होतील सुरू व्हायला आणि 7:30 ते 9:30 वाजता त्यांनी कीर्तन होईल. पण 7:30ला कीर्तन सुरू झालं, त्याच्यानंतर कीर्तन सुरू झालं. पण आधी 8 ते 10 ठरलं होतं, त्या नियमानुसार आपण निदान 10ला तरी थांबलं पाहिजे या उद्देशाने आता मी थांबणार आहे लगेच ताबडतोब. एवढे महात्मे, त्यांना फार दूर जायचं, दादांची प्रकृती पण बरोबर नाही, तरी पण त्यांनी महाराज प्रकृती बरोबर नसताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने आमंत्रण स्वीकारलं आणि फार प्रेमाने आपल्या